नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी शिवसेना शिंदे गटाच्या श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सेलचे जिल्हाध्यक्ष मिनल वसावे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली वसावे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल शुगर स्पाइस येथे आढावा बैठक पार पडली। सदर बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, प्रदेश अध्यक्ष संतोष मकवाना, प्रदेश संघटक नानासाहेब बच्छाव, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र जैन हे दौऱ्यावर आले होते। याप्रसंगी कामगार सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण व विविध पक्षप्रमुख यांच्या हस्ते विविध पदावर पद नियुक्ती करण्यात आली। सदर नियुक्ती पद नंदुरबार तालुकाध्यक्ष अविनाश पाटील, महिला तालुकाध्यक्ष शारदा पाटील, शहादा तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटील, तळोदा तालुकाध्यक्ष राजेश वळवी, धडगाव तालुकाध्यक्ष खेमजी वळवी, धडगाव तालुका युवा अध्यक्ष जितेंद्र पावरा, नवापूर तालुका महिला अध्यक्ष ज्योती गावित, नवापूर तालुका अध्यक्ष सुनील भदाने यांना नियोगपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। विविध पदावर नियुक्ती होताच प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवली, म्हणजेच कामगारांचे प्रश्न, परिसरातील समस्या, नागरिक समस्येचे निराकरण करून श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे महत्त्व काय आहे ते जाणून आपला पाया मजबूत करावा असे आवाहन केले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार कुणाल पवार, तालुका प्रतिनिधी नंदुरबार। समोर कोण येत नाहीये, कदाचित बोलता येत नसेल किंवा धाडस नसेल असं आपण समजून घेऊ। पण आज समाजामध्ये किंवा आपल्या व्यापारामध्ये स्वयंपाकविषयी मांडला भाजी म्हणजे आम्हाला गाडी वगैरे नाही। तर शासनाने विविध तरतुदी आपल्या समोर सगळे केलेले आहेत। त्यात सफाई कर्मचारी असतील, मागासवर्गीय असतील किंवा व्यापार उद्योजक, त्यानंतर महिला आपल्या विधवा असतील, त्यानंतर विकलांग, अशा प्रमाणे जर तुम्ही तर केला तर शासनाकडे तुम्ही जोपर्यंत नगरपालिका तुमच्या प्रशासनाकडे तुम्ही जोपर्यंत अर्ज करत नाही तोपर्यंत तुमचा विचार केला जात नाही। तुम्हाला तुमची जी मागणी आहे ही मागण्या तुम्ही पहिला एका आपल्या संघटनेच्या लेटर पॅडवर तुम्ही द्या। शिंदे गटाचं आपलं लेटर पॅड आहे, काय किती वस्तू ती माग आहे किंवा त्या लेटर पॅड एकदा वस्तू तुम्ही रायटिंग दिल्यानंतर तुमचं काम हे निश्चितपणे हे होणारच आहे। त्यासाठी तुम्ही समोरून पहिला सर्वांनी ॲप्लिकेशन करणे आणि ज्या काही शासनाच्या तरतुदी आहेत, मागणी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला सर्व सुविधा कामगारापासून सर्वांपर्यंत शेतकरी घटकापर्यंत सगळ्यांना सुविधा आपल्याला दिलेल्या आहेत। आपलं फक्त समोरून आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे। तर सर्वांना विनंती अशी आहे की सर्वांनी संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटित राहून आपल्या या संघटनेचे पहिला फर्स्ट आहे की आपण सभासद होऊ। 300 रुपये पावती आहे आणि पक्षाची ताकद कशी त्याच्या पाठीमागे उभा राहते आणि सामाजिक घटकाला कसा न्याय मिळतो। तर सर्वांनी पहिलं सर्वात महत्त्वाचं हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्याही पक्षाची मध्ये कुठलाही पक्ष असो, काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, त्या पक्षाची ती कामगार संघटना ही त्या पक्षाचा एक मजबूत पाया असतो। कारण का ती संघटना सामाजिक घटकापर्यंत पोहोचती, गावगाड्यापर्यंत पोहोचते आणि सामान्य लोकांचे कामं करते। त्याच्यातूनच मतदार तयार होतो आणि पक्षाला ताकद मिळते। तसंच ही आपली श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना ही शिंदे साहेबांनी स्थापन केली आणि शिवसेनेच्या नेतृत्वात ती काम करते। ती काम करत असताना अनेक जे सामाजिक घटक आहेत, म्हणजे जसं सफाई कामगार असेल, अंगणवाडी सेविका असेल, घरकाम करणाऱ्या महिला असतील, आशा वर्कर असतील किंवा शेतमजूर असतील, बिगारी कामगार असतील, या सर्व घटकावरती आपण काम करतो। किंवा काही रेल्वे कामगार असतील, एसटी कामगार असतील, या सर्व घटकावरती आपण काम करतो। तर ते काम करत असताना आपण आता जे आज या ठिकाणी आम्ही आलो आहे आढावा बैठकीनिमित्त जे काय आपण नियुक्ती वगैरे देणार आहे, तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपण फक्त आपल्याला पद मिळाले म्हणून तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्या पदाची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे, त्या पदाची किंमत असली पाहिजे। मी समजू शकतो की ग्रामीण भाग असल्यामुळे, आदिवासी भाग असल्यामुळे थोडा इंडस्ट्री एरिया कमी या भागात कमी आहे, त्याच्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे, अनेक अडचणीला तुम्हाला फेस करावं लागतं। सगळ्या गोष्टी मान्य, पण ज्यावेळेस तुम्ही काम कराल, तुम्ही लोकांना न्याय मिळवून द्याल, लोकांचे प्रश्न सोडवाल, तर त्यावेळेस पक्षही तुमच्यावरती लक्ष देतो, संघटनाही लक्ष देते आणि जे काय तुम्हाला आर्थिक गोष्टीला सामना करावा लागतो तो ऑटोमॅटिक हळूहळू तुमचा दूर करण्याचा संघटना आणि पक्ष आणि आपले गोरगरिबांचे कैवारी आपले दैवत एकनाथजी शिंदे साहेब हे नक्कीच आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतात। हे आपण गेले मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी बघितलेलं की गोरगरीब लोक जनतेसाठी त्यांनी किती धाडसी निर्णय घेतले, जशी लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर कामगारांसाठी अनेक धाडसी निर्णय घेतले, त्या अशा अनेक योजना त्यांनी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत। पण होते काय, जर आपल्या संघटनेचे पदाधिकारी आपण जसे तालुक्याला नेमले, शहराला नेमले, जिल्ह्याला नेमले, पण ते जसं पाहिजे तसं खालच्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि लोकांची कामं सोडत नाहीत, त्यांना योजना
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.